राज्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ एसटीच्या ताफ्यातील स्वमालकीच्या शिवशाही बसेसबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। सततचे तांत्रिक बिघाड, वाढलेला देखभाल खर्च आणि प्रवाशांचा कमी झालेला प्रतिसाद यामुळे 453 शिवशाही बसेसचे रूपांतर निम-आराम आणि साध्या बसेसमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शिवशाही बसेस सुरू करताना प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय देण्याचा उद्देश होता। मात्र गेल्या काही वर्षात या बसेसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या। दुरुस्ती आणि सुट्या भागांच्या खर्चामुळे एसटीच्या आर्थिक ताणात भर पडत होती। सरकारने लेखी उत्तरात स्पष्ट केले की शिवशाही बसेसचे आयुर्मान 10 वर्षांपेक्षा जास्त नसते। अनेक बसेस या कालावधीच्या जवळ पोहोचल्या असून त्यांचे मेंटेनन्स खर्चिक ठरत आहे। त्यामुळे त्या निम-आराम किंवा साध्या स्वरूपात रूपांतरित करून ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे पूर्णपणे शिवशाही सेवा बंद होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार सर्व सेवा तत्काळ बंद होणार नाहीत। टप्प्याटप्प्याने बसेसचे रूपांतर करण्यात येणार असून प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध करून दिली जाईल। एसटी महामंडळ सध्या आर्थिक तोट्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे। इंधन दरवाढ, कर्मचारी वेतन आणि देखभाल खर्च यामुळे ताफा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे। दरम्यान या निर्णयावर प्रवासी संघटना आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। आगामी काळात सरकार या संदर्भात आणखी स्पष्ट भूमिका मांडण्याची शक्यता आहे।